कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आहे 12 तारीख, दिवस आहे शुक्रवार, वाजलेले आहे 2:05 आणि आपण चाललेलो आहे आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. इन द सेन्स आपली जी कॅरेन्स गाडी आहे तिचं थोडंसं आपल्याला अल्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं तिचं काम करायचं आहे. ते काम करण्यासाठी आपण चाललेलो आहे नेरूळ आपलं सिव्हिल्सला. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं वेलकम करतो. गुड आफ्टरनून गायज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर गाईज, आता आपण चाललेलो आहे गाडीचं लॅमिनेशन वगैरे करायला. पाऊस यायच्या पहिले ते लॅमिनेशन करून घेऊ, कारण आता गाडीला आपल्याला घेऊन 1 वर्ष झालं आहे, पण आपण काय ते लॅमिनेशन करायला आपल्याला वेळच नाही भेटला. त्याच्यामुळे आपण काही लॅमिनेशन केलं नाही, ते तसंच राहिलं आहे. तर आत्ता जाऊन काय करूयात आपण, जर आपल्याला चांगलं लॅमिनेशन भेटलं तर आपण गाडीला लॅमिनेशन करून घेऊ. आणि जर तिथून आपल्याला कुठे जायचं असेल तर काही आपले छोटं वगैरे काही काम असेल, छोटं मोठं आजूबाजूला कुठे जायचं असेल सानपाडा वगैरे, तर आपण जाऊन येऊ. ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला ऑन द वे. तर मित्रांनो, आत्ताचा सीन असा आहे, एवढा खतरनाक गाडी गरम झालेली आहे, कारण टेम्परेचर आजचा आहे 40 डिग्री. एक सेकंड, 40 डिग्री आजचं टेम्परेचर आहे. मरणाची गाडी गरम झाली आहे बघा. मी सगळ्या विंडोज खोलतो पहिल्या. बाबा बाबा बाबा, हालत खराब झाली आहे, खूप एकदम गरम झालेली आहे आपली गाडी. AC फुल स्पीडला केलेली आहे. तर आता आपण निघालो आहे फायनली. आता आपण जाऊ, पहिलं गाडीचं काम करू, त्याच्यानंतर आपण बघू आपल्याला अजून कुठं जायचं असेल तर ते पण जाऊन येऊ. थोडीशी आपली दाढी जरा अवॉइड करा, कारण ती घरकी खेती आहे, ती तर काय जाणार नाही, ती येतच राहणार आहे. आपण आज शेविंग करायला गेलो नाही, कारण आज मी दिवसभर खूप बिझी होतो. 2-3 काम होते, ते काम करून आलो. त्याच्यानंतर आता आपण चाललेलो आहोत सिव्हिल्सला. आपण जाऊ, आपल्या गाडीचं काम करू. तर चला आता जाऊ, आपण बघूयात पुढे कसं काय काय बघायला भेटतं काय नाही. तर नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन गाईज. तर फायनली मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आपण पाहू शकताय की आमच्या इथे पावसाचं नामोनिशाण नाही आहे. एकदम बेकार हालत झालेली आहे. पण आपल्या इथे थोडीशी ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे थांबा 1 सेकंड. आपली पुढची लेन्स खूप खराब झालेली आहे, मी जरा साफ करतो तिला, मग तुम्हाला भेटतो. तर बघा आता कसं क्लिअर दिसतंय ना. आपल्या इथे झाडं बरेच आहेत म्हणून आपल्याला एवढं काय वाटत नाही उन्हाचं, पण घरामध्ये एकदम घाणेरड्या पद्धतीचं गरम होतं आहे. आपण पाहू शकता राईट साईडला मस्त आपल्या इथं थोडी थोडी झाडी आहे. जोपर्यंत आता इथं बिल्डिंग होत नाही तोपर्यंत रिलॅक्स राहणार, त्याच्यानंतर बघू कसं काय. आणि आज शुक्रवार आहे. आता आपण चाललेलो आहे आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. आणि इथं भाऊनी लाईटीची मस्त सोय केलेली आहे, सगळं सोलार पॅनल लावून ठेवलेलं आहे त्यांनी स्वतःच्या इथं. आणि बघा आपण पाहू शकता की झाडं किती सुंदर पद्धतीने हलतात, ते मस्त हवा येते आता. तर चला आता जाऊ आपण पुढे. फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या इथे अमरधाम जवळ. आणि आता पुढे आपल्याला गार्डन हॉटेलचा सिग्नल लागेल, त्याच्यानंतर आपण जाणार आपल्या कलंबोलीला. मित्रांनो, आपण पाहू शकता आर्टिका आणि रिक्षावाल्याचे फुल ठसन चालले. तो एकमेकाला दोघं पण जाऊ देत नाही आहे. आणि लेफ्ट हँड साईडला आहे आपलं गार्डन हॉटेल. आता चाललो आहे आपण स्ट्रेट. आपल्याला स्ट्रेट जाऊन कलंबोली सर्कलवरून आपल्याला लेफ्ट आहे, बाकी कुठेच आपल्याला मग काही लेफ्ट राईट नाही, स्ट्रेट जायचं. आणि समोर आपण पाहू शकता आपलं महानगरपालिकेचं काम बऱ्यापैकी होत आलेलं आहे. आणि आता त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला एकदम क्लिअर कट समजायला लागलेलं आहे की आपली पालिका कशी दिसणार. तोच आर्टिकावाला आता मला हॉर्न मारतोय. फायनली आता आपण आलेलो आहे खांदा कॉलनी ब्रिजवर. आता आपण ब्रिज क्रॉस केलेला आहे खांदा कॉलनीचा, आणि आता चाललो आहे आपण पुढे कलंबोली सर्कलकडे. आणि आपण पाहू शकता लेफ्ट साईडला काय सुंदर पद्धतीने झाडं लावलेली आहेत. इथे लेफ्टला पण आहेत आणि राईटला पण बरीचशी झाडं आहेत. पण झाडं सध्या तुम्ही पाहू शकता झाडाचा पाला देखील हालत नाही, एवढी कडक गरमी आहे. खूप हालत बेकार चालू आहे, काय सांगायचं आता. पाऊस रोज आपल्या इथे आभाळ येते, पाऊस पडायची शक्यता होती आणि मग डायरेक्ट अचानक ऊन येते. सकाळी देखील तसंच झालं, थोडेसे थेंब पडतात खाली. आणि इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता हा एकदम कंजेस्टेड झालेला आहे मित्रांनो. पाहू शकता आपण एकदम छोटा झाला आहे. आता हे मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे, जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे एकदम कंजेस्टेड झालेला आहे हा रोड. आणि एकदम शॉर्ट देखील झालेलं आहे. पाहू शकता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे दुपारच्या 3 वाजता देखील इथं किती ट्रॅफिक लागली. फक्त एवढंच की रस्ता कंजेस्टेड झाल्यामुळे, नाही तर एवढा जाम दुपारचा नसतो इथे, फक्त संध्याकाळी आणि सकाळी जाम असतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक साईडनी इंडियन गॅसची गाडी आणि एक साईडनी ST वाल्यानी
आपल्या समोरच्या गाडीवाल्याला एवढं बेकार तापलं की जायलाच रस्ता नाही ठेवला आहे. त्याच्या मागं आपण आहे, पण आपण जाणून बुजून मी मागे थांबलो, कारण ते कळून गेलं मला की हा गाडी आपली दाबणार आहे. एस टीवाले तर कशी गाडी चालवतात सगळ्यांना माहिती आहे. हल्ली तर ते माणसंच मारत सुटायला लागले. आता आपल्याला कमसे कम 10-15 मिनटं झाली आपण ट्रॅफिकमध्येच आहोत. आणि तुम्हाला मी आज दाखवलं नाही माझ्यासोबत कोण कोण आहे. माझ्यासोबत आहे पप्पा, मम्मी आणि हे 2 कार्टून. हाय करा रे. आज काही जास्त गँग नाही, आम्ही 4-5 जणच चाललो आहे फक्त काम करून घ्यायला गाडीचं. तर मित्रांनो मी आता पहिला या ट्रॅफिकमधून निघतो, मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत खारघरला. आणि तुम्हाला मी आता एक जोक दाखवतो. ते मला शिव्या घालतात, बोलतात की मी गाडीत कधी झोपत नाही. आज आपल्याला पुरावा भेटलेला आहे. आता आपण बेलापूरच्या जवळ आलेलो आहोत. बेलापूर क्रॉस झालं की आली आपली डेस्टिनी. तर मित्रांनो लेफ्ट हँड साईडला आहे ना कोकण भवन आहे, सिडको ऑफिस आहे. म्हणजे बेलापूरमध्ये मोठे मोठे ऑफिस आहे. पॅन कार्ड इथंच बनतं. असे RBIचं ऑफिस आहे, बरेच ऑफिस आहेत मोठे मोठे. बघा RBIचं पण इथंच ऑफिस आहे. लेफ्ट साईडला लाईनीमध्ये सर्व ऑफिस आहे ते. बघा हे आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. आणि समोर आपण पाहू शकता की बुद्धा स्तूप किती सुंदर दिसतोय. मी जेव्हा जेव्हा इथनं जातो तेव्हा तेव्हा तुम्हाला हा बुद्धा स्तूप दाखवतो. आणि आपल्या बाजूला कचरे की घंटी लाल परी. लाल परीला लोक सध्या घाबरून चालायला लागलेत. आता आपण स्तूपाच्या खूप जवळ आलेलो आहोत. आणि हा छोटा नाही एकदम भव्य आहे. जेव्हा त्याला आपण एकदम जवळून बघू तेव्हा आपल्याला कळेल की हा म्हणजे एकदम चांगला मोठा आहे तो. आणि इथं आपण पाहू शकता महानगरपालिकेचा बोर्ड लावलेला आहे नवी मुंबईचा, नवी मुंबई महानगरपालिका. आणि हा आपल्या इथला छोटासा घाट आहे, एक छोटा नॉर्मल असा घाट आहे. डोंगर फोडून रस्ता बनवलेला आहे हा. हे बघा आपण आलो त्या डोंगरामध्ये. हे डोंगर कट करूनच हा रस्ता झालेला आहे. इथे पाहू शकता दरड कोसळावी नाही म्हणून याला पण जाळीची बॉर्डर लावलेली आहे, जेणेकरून कधी अपघात झाला नाही पाहिजे. आणि आपण जर सरळ वरनं गेलो तर आपण जाणार नेरूळला. आपल्याला जायचं आहे खालनं सीऊटसाठी. दादा चुकला, रिवर्स येतोय. आणि हा जो रोड आहे मित्रांनो हा डायरेक्ट स्ट्रेट जाऊन आपलं JNPT उरणला पण हाच रोड जातो. आणि थोडं पुढे जाऊन आपण राईट मारलं की पाम बीचवरनं आपण वाशीला एक्झिट आहे. लेफ्ट मारला की आपला बेलापूरला आहे. आणि इथं पण तुम्ही पाहू शकता ग्रीनरी खूप आहे, खूप छान छान झाडं लावलेली आहे इथं पण. सध्या जो पण आहे तो झाडाचाच विषय बोलतोय, कारण जगण्यासाठी झाडांची पण खूप गरज आहे, कारण ते ऑक्सिजन देतील तेव्हाच आपण जगणार. आणि हा रोड हा नेहमी जामच असतो. बघा आता पाहू शकता जाम बऱ्यापैकी आहे याला, कंटिन्यू इथं जामच असतो हा रोड. कारण ह्या रोडनी जास्तीत जास्त कंटेनर आणि ट्रेलरच जातात, कारण हा रोड जातो डायरेक्ट JNPTला. त्याच्यामुळे इथनं जास्तीत जास्त कंटेनरच चालतात. पाहू शकता थारला काय सुंदर टायर टाकले बाईने. टायर बॉडीच्या बाहेर आलेले एकदम भारी वाटतात टायर. तर फायनली जसं मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की आपण आपल्या गाडीला खाली मॅटिंग टाकून घेतलेली आहे. जे लॅमिनेशन आपल्याला करायचं होतं, बरेच दिवस झाले आपला टाईमपास चालला होता. आज उद्या शेवटी आज ते आपण करून घेतलं. तुम्ही पण पाहिले त्याचे व्हिडिओ मी थोडी फास्टमध्ये पळवली आहे, कारण बोललो जास्त तुमचा टाईम नको वेस्ट व्हायला. त्याच्यामुळे जर कोणाला करायचं असेल
तर मी त्याचा वाटलं तर लोकेशन त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर तुम्ही चेकआउट करून घ्या गाईज. तर आता आपण चाललो आहे वेगळ्या रस्त्याने, म्हणजे पाम बीच रोडने आपण जाऊ आणि बेलापूरला निघू. तर आता 1-2च मिनटात आपण पाम बीचला पोहोचणार आहे. त्याच्यानंतर फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर फायनली मित्रांनो, सॉरी जर आपला प्लॅन चेंज झाला. आपण बेलापूरला न जाता आता चाललो आपण सानपाड्याला. मम्मीने मध्येच काहीतरी वेगळी ट्युनिंग केली होती, नाही आपल्याला सानपाड्याला जायचं आहे, काही सामान घ्यायचं, तर आता चाललो आपण सानपाड्याला. तर हरकत नाही, चला. तरी आपण पाम बीचवरनं चाललो आहे, आपण वाशीला बाहेर निघूयात. तर मी आता तुम्हाला पाम बीच रोड दाखवतो, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा गाईज. तर फायनली मित्रांनो, आम्ही लोक पोहोचलेलो आहोत APMC मार्केटला. आणि मागं आपले कार्टून बघा कसे मस्ती करतात आहेत. तर मित्रांनो, माझा चेहरा एकदम डल झाला, उघड्यात उभा राहून माझी हाऊस झालेली आहे त्या लॅमिनेशनच्या चक्करमध्ये. तर मी पप्पांना बोललो पनवेलला जाऊ, पप्पा बोलले नाही आपल्याला जायचं आहे सानपाड्याला. तर आम्ही आलो आहे सानपाड्याला APMC मार्केटमध्ये. पण मी काय जाणार नाही, कारण माझ्यासोबत हे 2 कार्टून आहेत. तर यांना घेऊन आतमध्ये गेले तर हे उपाशी होतात डायरेक्ट, यांना घडी भूक लागते. त्याच्यामुळे मी विचार काय केला, म्हणलं मी गाडीमध्येच बसतो, पप्पा तुम्ही जावा, मम्मी तुम्ही जा आणि पटापट सामान घेऊन या, कारण आम्ही या समोरच्या दुकानामधलं सामान घेतो. दोघं पण च्युइंगम खात बसलेत. काय बोलतो तुम्ही दादा? हे बघा माझी च्युइंगम. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर ऐकलं ना मित्रांनो, जर माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब नक्की करा. तर आता मी काय करतो, इकडचं काम झालं की मी पनवेलला जाताना सुद्धा व्हिडिओ बनवू आणि मग तुम्हाला भेटतो मी थोड्याशा वेळाने. आता आपलं इथलं काम झालेलं आहे आणि आपण परत निघालो आहे पनवेलच्या दिशेने. आपण पाहू शकता इथं खूप मोठमोठे म्हणजे होलसेलचे दुकान आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही लोक सीवूडला आलेलो, तर पप्पा बोलले चला तिथं पण जाऊन येऊ, काय घ्यायचं होतं ते घेतलं. आणि आता फायनली आम्ही निघालो आहे. तर आता बाहेर बघू काय भाजी वगैरे भेटली तर ती घ्यायची आणि गप घरी जायचं. तर गाईस क्लॉक टॉवर काय भारी वाटतंय. हे आता नवीन बांधलेलं आहे, याला काय जास्त जुनं नाही आहे, पण छान वाटतंय ना. आपल्याला त्या गेटने सोडलं नाही, आपण आंबे वगैरे चाललो. आता ह्या गेटने बघू, आतमध्ये जायला रस्ता असेल तर आतमध्ये जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण चाललो आपल्या घरी परत, कारण आपल्याला इथलं आतमध्ये जायला गेटच नाही सापडला. 2-3 गेट होते, ते पण बंद होते. त्याच्यामुळं बोलत चला आता पुढेच जाऊयात. मग तसंच आम्ही निघालो. आता आपण चाललोय परत पनवेलच्या दिशेने. आणि मी तुर्ब्यावरनं आलो आहे. हा जो लेफ्टचा रस्ता आहे, हा तुर्बा कोपरखेरणा त्या साईडला जातो हा लेफ्टचा रोड. आपल्याला जायचं आहे CBD बेलापूर मार्गे सरळ. आणि राईट साईडला आपण पाहू शकता कन्स्ट्रक्शन इथं पण जोरात सुरू आहे. मला वाटतं ही पण मोठी बिल्डिंग आहे खूप, एक काचेचीच बनणार असं दिसत आहे. काय बिल्डिंग बांधली वा. तर आता आपण आलेलो आहे तुर्बा सिग्नलला. निळा घोडा काय सुंदर वाटतं गाईज, बघा एकदा. मित्रांनो, आता आम्ही कामाला पोहोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे आज फ्रायडे, उद्या सॅटर्डे, परवा संडे, 3 दिवस गव्हर्नमेंटची सुट्टी आहे. त्याच्यामुळे रोड आमच्या इथला नेहमीच जाम होतं. फ्रायडे, सॅटर्डे, संडे हा रोड जामच असतो, कारण लोक सगळे फिरायला निघतात. त्याच्यामुळं अख्ख्या रोड आमचे जाम असतात. तर मी आता तुम्हाला काय दाखवू आहे, कारण मी आलो ते नेरूळपासून मला जो रोड जाम भेटला आहे तो पनवेलपर्यंत आता जामच असणार आहे. तर चला आपण जाऊ आता थोडंसं पुढे, बघूयात कसं काय वातावरण आहे. जर काय बनवायला भेटलं तर बनवतो, नाही तर मग पुढचं पुढे बघूयात आपण. तुम्ही पाहू शकता लांबपर्यंत ट्रॅफिक दिसते.
आता मागं ब्लॉक होतं पण आता थोडीशी चालू झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे आलेलो आहे. आता भाऊची इनोवा एकदम माखलेली आहे मागणं, म्हणजे हा कुठून तरी लांबून आलेला आहे. 48 पासिंग आहे, हा गोरेगावची गाडी आहे. पण याला मध्ये पाऊस वगैरे कुठेतरी भेटला असेल, त्याच्यामुळं गाडी मागणं पूर्ण खराब झालेली आहे, आपण पाहू शकता. आणि आता आपण आलेलो आहोत कळंबोलीमध्ये. तर आत्ता आपण आलेलो आपल्या नेहमीच्या रोडला, म्हणजेच कळंबोली सर्कल जवळ. आणि हा जो समोरचा रस्ता तुम्ही पाहताय यशवंतराव चव्हाण, हा एक्सप्रेस हायवे आहे. हा डायरेक्ट आपल्या पुण्याला निघतो. मस्त रस्ता आहे एकदम. 250 रुपये टोल आहे जायला. आणि आता आपण आलेलो आहे कळंबोलीला. तर फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या घराजवळ आणि आपण निघालो आपल्या घराच्या दिशेने. तर तुम्ही आता फक्त काय आता तुम्हाला बोलू की मला एवढी ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ बनवायला जास्त जमली नाही. तर मी बोललो फटाफट घरी जाऊ. आणि आता आमच्या इथला पण व्ह्यू सुंदर झालेला आहे, पण तुम्हाला दिसतं आहे का नाही काही सांगता येणार नाही, कारण काळोख व्हायला लागलेलं आहे आता. तर मग चला मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो गाईज. आता पहिलं मी जातो घरी. आता मी पण एकदम कंटाळलं गाडी चालून. आणि आपल्या गाडीची लाईट बघा किती पॉवरफुल आहे, आपल्याला एकदम क्लिअर दिसतं. आपल्याला काय एवढं टेन्शन नाही होत रात्रीचं. मस्त लाईट लावलेली आपण, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. तर मग चला आता जाऊ आपण घरी आणि मग बघूयात कसं काय.